जपानच्या ओसाकामधील एक श्रीमंत व्यापारी काझुकी हा ढोबळ अर्थाने प्रचंड सुखी होता. घरात नोकर चाकरांची फौज होती. दारात टोयोटा, निसान, होंडा, सुझुकी यावत गाड्यांचा ताफा होता. सगळी सुख पायाशी अगदी लोळण घेत असतानाही रोजची प्रचंड व्यापारी स्पर्धा, धकाधकीचं जीवन यामुळे काझुकी नेहमी कुठंतरी अस्वस्थ असे. एके दिवशी एका रुटीन व्यापारी बैठकीनंतर घरी जात असताना त्याला रस्त्यात अचानक त्याचा बालमित्र हारुतो दिसला आणि त्यानं शोफरला त्वरित गाडी थांबवायला सांगितली. तो हारुतोला घरी घेऊन आला आणि बालपणीच्या गप्पा रंगल्या, आठवणी ताज्या झाल्या आणि खूप दिवसानंतर काझुकी इतका आनंदी दिसत होता. हारुतो पेशाने शिक्षक होता आणि आपल्या कामात तो अतिशय समाधानी होता. त्याच्या वागण्या बोलण्यात एक ठहराव होता, डोळ्यात एक चमक होती. काझुकीचं वैभव बघूनही त्याचे डोळे अजिबात दिपले नाहीत. काझुकीला ते जाणवलं. त्याला क्षणभर हारुतोचा हेवाही वाटला. त्यानं न राहवून याचं रहस्य विचारलं. हारुकोनं खिशातलं पेन काढून बाजूला ठेवलेल्या डायरीत काहीतरी लिहिलं आणि आग्रह करूनही मी जाईन म्हणत तो पायीच बंगल्याच्या गेटबाहेर पडला. सकाळी उठून काझुकीनं डायरी उघडून बघितलं. त्यात एक झेन मठाचा पत्ता लिहिलेला होता. अनेक दिवसांची मानसिक अस्वस्थता होती, त्यामुळे त्याने कामाला सुट्टी घेत शोफरच्या हाती डायरीतला पत्ता लिहिलेलं पान सोपवलं. शहर सोडून इकोमा पर्वतराजी पार करत गाडी कुराकारी नावाच्या एक छोट्याशा गावात पोचली. गाडीतून उतरताच काझुकीला जाणवलं गावच्या हवेत एक वेगळाच थंडावा होता आणि झाडांना एक वेगळाच तग होता. इथल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधानी मंद स्मित होतं. ते मठात पोहोचले, पण झेन गुरू शेंगेन यांचं कालपासूनच मौन व्रत सुरू झालं होतं आणि ते आता ध्यानास निघाले होते. काझुकी थोडा खट्टू झाला, पण शेंगेन यांनी कागदावर काहीतरी लिहित तो कागद त्यांच्याकडे सोपवला. काय हवं? शेंगेनांनी 2च शब्द लिहिलेले होते. काझुकीने खाली उत्तर लिहिलेलं, मला शांती हवी. शेंगेन यांनी कागद हातात घेत त्यावर 2 रेघा काढत हळूच कागद काझुकीकडं सोपवला. कागद बघून काझुकीचे डोळे पाणावले आणि काही न बोलता तो गाडीत जाऊन बसला. संपूर्ण प्रवासात कागद त्याच्या हातात होता. घरी येऊन त्यानं पहिल्या दिवसापासून झेन गुरूंच्या सल्ल्याचं पालन केलं आणि त्याच्या आयुष्यात जे हवं होतं ते त्याला आपसुकच मिळत गेलं. झेन गुरू शेंगेन यांनी फक्त कागदावर 2 रेघा काढत त्यातले 2 शब्द खोडले होते, मला आणि हवी. मी, मला, माझं आणि हे हवं ते हवं यातच काझुकीची शांती हरवली होती. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनी. लेटेस्ट डिलीट द अनवॉन्टेड अँड रिलीज द मी. तुम्हाला सगळ्यांना या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चित्रा राऊत, स्वानंद इन्व्हेस्टा. 9819667599. थँक्यू.